हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरती ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला कोथिंबीर भजी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, कांदा घेतला आहे, मिरची घेतली आहे, जिरं घेतलं आहे, लाल तिखट, हळद, मॅगी मसाला घेतला आहे आणि एव्हरेजचा किचन किंग मसाला घेतला आहे। तांदळाचं पीठ घेतलं आहे, बेसन घेतलं आहे, चवीनुसार मीठ, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि तळायला तेल घेतलं आहे। आता कृतीकडे जाऊ। पहिली बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आपण, त्यामध्ये आता कांदा टाकून घेऊ। त्यानंतर मिरची टाकूया, आता जिरं टाकूया, आता लाल तिखट आणि हळद टाकून घेते। आता आपण ह्याच्यामध्ये एव्हरेजचा किचन किंग मसाला घेतला आहे, तो टाकणार आहे। एक छोटा चमचा टाकायचा। मॅगी मसाला घेतला आहे, तो पण एक छोटा चमचा टाकायचा। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊया। एक छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं। छोटी म्हणजे पकडा, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ असणार, ते टाकायचं आणि बेसन घ्यायचं। आता हे पण सगळं मिक्स करून घेऊया। आधी पाणी नाही टाकायचं, कारण कांदा आहे, कांदा पाणी सोडतो म्हणून। आता जेवढं लागेल तसं पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घेऊया। आता हे बॅटर तयार झालं आहे बघा। पाणी टाकून एकदम पातळ पण आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं। आता कढईमध्ये तेल ठेवलं आहे, तेल तापलं आहे का बघूया आपण। तेल तापलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये भजी सोडूया। आता तेल चांगलं तापलं आहे, तर आपण भजी सोडताना गॅस स्लो करून घ्यायचा, म्हणजे तेलाचं तापमान व्यवस्थित होईल, म्हणून खाली लागणार नाही। आता बघा, ही एक साईडनी झाली आहे। आपण आस्ते आस्ते आता हिला हलवून घेऊ। आता हे खालची साईड झाली आहे, आता आपण पलटून घेऊ याला व्यवस्थित। म्हणजे वरची साईड पण चांगली लाल होईल, क्रिस्पी होईल। आता मी पलटून घेतले सगळे। आता परत 5 ते 10 मिनिटं आपण ठेवूया। आता बघा, हे दोन्ही साईडने एकदम लालसर झालेत, एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत। आपण एकदा व्यवस्थित हलवू घ्यायला। आता हे रेडी झाले। आता आपण ह्याला डिशमध्ये काढून घेऊया। एकदम लाल पण नाही करायच्या, नाही तर कडू लागतील। आता हे आपण काढून घेऊया। आता हे आपले रेडी झालेत। गरम गरम कोथिंबीर भजी चायसोबत खूप छान लागते। मी टॅमॅटो सॉस घेतला आहे। आता बघा, मी तोडून दाखवते, क्रिस्पी एकदम,
खायला छान लागते. तुम्ही एकदा जरूर करून बघा, तुम्हाला आवडेल, लहान पोरांना पण आवडेल. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय बाय.